नमस्कार मित्रांनो, आजच्या या बोधकथेमध्ये हस्तलिखित लेखनाबरोबरच या बोधकथेचं आपण वाचन करणार आहोत. तर चला सुरू करूया. एका गावात एक गरीब भिकारी राहत होता. तो भीक मागून आपले पोट भरत होता. त्याच्या गरिबीवर व स्वभावावर दया येऊन देवाने साक्षात रूप धारण करून त्याला झोळीसमोर धरण्यास सांगितले. त्या भिकाऱ्यास एक अटही घातली की जर सोन्याच्या मोहरांचा स्पर्श जमिनीशी झाला तर त्या सोन्याची माती होईल. भिकाऱ्याने घाईतच अट मान्य केली आणि झोळी समोर धरून तो मोहरांकडे पाहू लागला. त्याने आयुष्यामध्ये इतके सोने कधीच पाहिले नव्हते. त्याचे डोळे दिपू लागले. सोन्याची झळाळी त्याच्या डोळ्यात साठू लागली. त्याला झोळीतील मोहरा पाहून आणखी सोन्याच्या मोहरांचा हाव सुटला, मोह सुटला. त्याला देवाने घातलेल्या अटीचा पण विसर पडला. झोळी जास्त भरली. जास्त भरल्यामुळे ओझ्याने ती फाटून गेली आणि काय, सर्व मोहरा जमिनीवर पडून त्या मातीत मिसळल्या, मातीमोल झाल्या. सोन्याची माती झालेली पाहून भिकारी सुन्न झाला आणि रिकाम्या हाताने तो आपल्या ठिकाणाकडे निघाला. डोक्यावर हात मारून घेत रडत रडत तो आपल्या घरी निघाला. तर मित्र, आजच्या या बोधकथेमधून आपल्याला हा बोध घेता येतो, तात्पर्य घेता येते. अतिलोभामुळे आपल्या हातामध्ये जे काही आहे ते सुद्धा निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं अतिमोह, अतिलोभ हा आपल्या विनाशाचे कारण ठरू शकतो. तर तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये टाईप करून सांगा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.